आज प्रभाग 11 मध्ये सर्वाधिक वेळा ऐकू आलं ते नाव सुमित वर्मा. बाजारपेठांमध्ये रेल्वे इंजिन निशाणीची चर्चा. आज सकाळी प्रभाग क्रमांक 11 मध्ये काहीतरी वेगळंच घडताना दिसलं. रस्त्यावर थांबणारी गर्दी, मोबाईलने शूट करणारे लोक आणि एकच नाव पुन्हा पुन्हा ऐकू येत होतं, सुमित संतोष वर्मा. सकाळी 10:30 वाजता सोमेश्वर महादेव मंदिर परिसरातून प्रचार फेरी सुरू होताच काही मिनिटातच वातावरण बदललं. गंज बाजार, डाळ मंडई, आडते बाजार, कापड बाजार, घास गल्ली ते नवी पेठ, श्रीराम मंदिर, प्रत्येक ठिकाणी लोक स्वतःहून जवळ येताना दिसले. कोण आहेत, नाव काय, निशाणी कोणती, असे प्रश्न रस्त्यावरच विचारले जात होते. रेल्वे इंजिन ही निशाणी पाहताच अनेकांची नजर थेट प्रचार फेरीकडे वळत होती. वेग, निर्धार आणि पुढे जाण्याचं प्रतीक असलेली ही निशाणी युवकांमध्ये विशेष आकर्षण ठरत होती, तर व्यापारी वर्गातही ही निशाणी लक्षात राहणारी आहे अशी चर्चा ऐकू येत होती. काही ठिकाणी प्रचार काही क्षण थांबवून फोटो आणि व्हिडिओ काढले जात असल्याचं दृश्यही दिसून आलं. महाराष्ट्र सेनेचे प्रभाग क्रमांक 11 मधील आमचे उमेदवार सुमित वर्मा, तसेच दुसऱ्या गटातील उमेदवार वासंती भंडारे यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी रॅली शुभारंभ करण्यात आलेला आहे. आज महाराष्ट्र सेनेने या ठिकाणी कमीत कमी उमेदवार या ठिकाणी दिलेले आणि जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा महाराष्ट्र सेनेने या ठिकाणी प्रयत्न चालू आहे. आज या नगर शहराची परिस्थिती बघता 5-5 लोक या ठिकाणी बिनविरोध होत आहे. ही सगळी नगर शहराची सर्वात मोठी शोकांतिका म्हणावं लागेल की आज जी परिस्थिती आज बघत आहे, महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, हे सगळे लोक एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. सगळ्यांचं षडयंत्राच्या माध्यमातून आपले आपले लोक या ठिकाणी कसे निवडून आणता येईल, भले तुम्ही कुठल्याही पार्टीमध्ये या ठिकाणी लढा, पण निवडून आल्यानंतर आपण एकत्र येऊ अशी भूमिका या ठिकाणी असल्यामुळे महाराष्ट्र सेना या स्वतंत्र पक्ष असून या ठिकाणी याची भूमिका आणि ज्यावरून नगरकरांना जे अपेक्षित आहे, आज काही भागामध्ये फिरत असताना जे बिनविरोध झालेले या लोकांना पाडण्यासाठी मतदार उत्सुक होता की आम्हाला एक संधी आलेली आहे, पण ती संधी सुद्धा हे बिनविरोध करून ज्या प्रयत्नाने या ठिकाणी झालेलं आहे. काही ठिकाणी इतकी वाईट परिस्थिती आहे, घरातनं उचलू या ठिकाणी उमेदवारांना विड्रॉल करायला लावलेली, एवढी घाणेरडी परिस्थिती नगर शहरांनी पाहिलेली नाही आहे. या ठिकाणचा व्यापारी वर्ग नाराज आहे, सर्वच लोक या ठिकाणी नाराज आहे. सुमित सारखा उमेदवार या गेली 20 वर्षापासून रस्त्यावर राहून फक्त या ठिकाणच्या असलेल्या जनतेच्या प्रश्नासाठी कितीतरी केसेस या आमच्या उमेदवारांनी अंगावर घेतलेले. माझ्या नगरकरांना आणि या ठिकाणच्या व्यापारी आणि आमच्या विरुद्ध जे लोक लढत आहेत ते सभापती झालेत वेगवेगळे असं मला एक कळत नाही. तुम्ही 5 वेळा 6 वेळा तुमची भूक कमी का होत नाही, नवीन माणसांना तुम्ही संधी का देत नाही. त्यामुळे या ठिकाणच्या जनतेला माझी विनंती आहे की तरुण तडफदार उमेदवार आणि दुसरे आमच्या भंडारे आहेत, ज्यांना तुम्ही येणाऱ्या या निवडणुकीमध्ये योग्य ती संधी द्या आणि जो प्रकार मागच्या काळात झालेला आहे, नगर शहरामध्ये चाललेलं जे प्रकार या ठिकाणी आहे ते रोखण्याचं काम महाराष्ट्र सेनेच्या माध्यमातून हे 2 उमेदवार करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. आज प्रभाग क्रमांक 11च्या प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी करण्यात आला. खरं तर हा प्रभाग बऱ्याच वर्षापासून विकासापासूनच वंचित राहिलेला आहे. कोणत्या प्रकारची प्रगती या प्रभागाची झालेली नाही आहे. सगळ्यात जास्त टॅक्स या महानगरपालिकेला जर कोणी देत असेल तर हा सगळा व्यापारी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेतून पालिकेला भरपूर उत्पन्न गेलेलं आहे, पण पालिकेने या बाजारपेठेला काही दिलेलं नाही. तर या सर्व बाजारपेठेचं त्याच्यामध्ये गंज बाजार असेल, आडते बाजार असेल, कापड बाजार असेल, चितळे रोड असेल, या सर्व बाजारपेठेला न्याय मिळवून देण्यासाठी आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 11 मधून मी उमेदवारी करत आहे. मी या प्रभागातील सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की या सर्व गोष्टींवर काम करण्यासाठी मला त्यांनी ही संधी द्यावी. कारण की आज आलेली संधी ही तुम्हाला 5 वर्ष कुठेतरी पस्तावा तुम्हाला येईल असं तुमच्याकडनं काय होतं कामा नाही. कारण की आपण जे लोक निवडून देतो हे आपले प्रतिनिधी म्हणून निवडून देतो, पण जर या लोकांनी तुम्हाला वाऱ्यावरच सोडलं तर तुमच्या या ठिकाणी काळजी घेणारा कोण आहे. आम्ही जे कामं करतोय हे गेल्या 20 वर्षापासून तुमच्यासाठी करतोय. तर एवढीच विनंती करतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे उमेदवार आहेत दोन्ही, या प्रभाग क्रमांक 11 मधील रेल्वे इंजिनचं बटन दाबून आमच्या उमेदवारांना विजय करा. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.